तुम्हाला काय वाटतं, आपला भाऊ मारेल का पूर्ण सेट? काय म्हणता मित्रांनो, चला म्हणलं आज बसूया अभ्यासाला. कधी कधी ना सगळे एकत्र सांभाळणं सोपं नसतं बघा. अभ्यास, जिम आणि कंटेंट क्रिएशन 3 वेगवेगळ्या जगात प्रवास आहे. कधी कधी थकतो, कधी अभ्यासाचं प्रेशर वाढतं, कधी व्हिडिओ बनवायचा वेळ मिळत नाही. पण तरीही मनात एक गोष्ट नेहमी असते, अभ्यास सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण तोच माझ्या स्वप्नांना दिशा देतो. बाकी सगळं माझ्या प्रवासाचा भाग आहे. जिम मला शिस्त शिकवतं, कंटेंट मला आत्मविश्वास देतं, पण अभ्यास मला माझा भविष्य घडवायला शिकवतो. हो, कधी वेळ कमी पडतो, पण माझं ध्येय मोठं आहे, म्हणून थांबायचं नाही, फक्त पुढे जायचं. थोडं थकून पण हसत हसत. हे सगळं महत्त्वाचं आहे, पण त्यात आधी महत्त्वाचं बघा, पेट पूजेचं असतं. सगळं राशन वगैरे संपलं होतं, भाजीपाला संपला होता, सगळं आम्ही आलोत घ्यायला, कारण आमचं आम्ही जेवण बनवतो. मग काय, सगळं आपल्यालाच करावं लागतं बघा. इथं लहानपणी जेव्हा आईसोबत भाजीपाला वगैरे घ्यायचो, तो आज उपयोगाला पडतोय. भाजी वगैरे निवडणं खूप सोपं जाते. आलो अहमदबाईच्या दुकानावर राशन वगैरे घेण्यासाठी. अहमदबाई आपल्याला खूप साथ देतात बघा. आम्ही आहोत खूप लांबचे, कधी अडचण वगैरे आली आम्हाला तर अहमदबाई आम्हाला जिंदाबाद. भलं मोठं पोतं घेऊन सोळ रूमवरून पधारलो बघा. आलेला बघतो काय निखिल शेट घेतले चपाती करायला. चपाती वगैरे बनलेली आहे, जेवणही झालेलं आहे आपलं. मला प्रश्न पडला असेल मी जिमला वगैरे का जात नाही. माझी मेंबरशिप संपलेली होती आणि आजपासून आपली मेंबरशिप सुरू झालेली आहे, म्हणून आपण सरळ निघालो बघा जिमकडे. खूप दिवसानंतर जिमचे दर्शन झाले आणि आत आलेल्या बघा आपले ट्रेनर भेटले. आजपासून आपलं नाव नोंदणी करा सांगितलं ट्रेनरला. त्यांनी आपलं नाव वगैरे नोंदणी केलं आणि निघालो जिम मध्ये. त्यांनी म्हणलं बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. त्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि मेन आपले जय बजरंगबली म्हणून वॉर्मअपला सुरुवात केली बघा. आपल्या खूप दिवसानंतर जिमला आलो होतो, म्हणून व्यवस्थित वॉर्मअप वगैरे केला, चांगली स्ट्रेचिंग वगैरे करून घेतलं आणि लागलो बघा चेस्ट आणि ट्रायसेप्स करण्यासाठी. अक्षयचे पण आज चेस्ट होता, म्हणलं चला अक्षय सोबत आपण जिम करूया. जिम एकदम व्यवस्थित झाली आपली आणि बघा आज खूप जोश येतोय आणि एक्साइटेड तर खूप आहे. आणि तेवढ्यात आपल्याला निहाल भाऊशी भेट झाली बघा. निहाल भाऊ आपले एक नंबर आणि आपले जिगरी कुलदीप भाऊ, आणि हे पण आज चेस्टच करणार होते. आणि निहाल भाऊचा जो प्रेस बघितला, चेस्ट प्रेस एकदम कडक होता. जाताना पावती वगैरे घेतली. आता चला भेटतो तुम्हाला उद्या मी. बाय.